पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आली की नाही उमा बाहेर? हो हो खरंय। तू काय करतोयस इथे? अगो बाई, ही कार्टी पण इथे आहे का? थांब, आता हिच्याकडे बघतेस मी। तू नको जाऊस तिकडे। का? आणते मसाल्याचा दूध इकडे। अरे पण इथेच थांब। झाले ना तुमच्या मनासारखे? हो, आता तुमचे लग्न जवळ आले। मला इतका आनंद झालाय ना, मला नाचावेसे वाटते, गावेसे वाटते। आणि आम्हाला तुझा आनंद बघून आनंद झालाय, हो की नाही? हो, पण नाही, आता काही पण परंतु नाही। आता सगळे छान होणार आहे। मला नवे लुगडे नेसायचे, केसात फूल मळायचे, गोडाधोडाचेही करायचे। हो भाई, पाहिलेस ना कशी कळी खुलली आहे ती? माहेरची माणसं आली आहेत ना, नाहीतर आपल्याला पाहून नेहमी तोंड वाकडेच करते। म्हणतात ना, मानाचे पान नाही। तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्यांच्याशी। अहो चंदा काकू, जे झाले ते चांगलेच झाले। बयोने प्रेमाने समजवले आहे उमेला, मग उगाच अभद्र कशाला बोलायचे? माते, आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बरे वाटले। बघ बघ कशी गोड हसते माझी बायको। तिचे हसणे घाल। अगो ए उमे, स्वयंपाकाला लाग बघू, चूल पेटव। पाहिलेस इतकी ओरडते, पण तिला काही आहे त्याचे? गप्पा गोष्टी करत राहिली। अशी ऐकायची नाही। थांब, आता बघतेच हिला। काय गो, इतकी आवाज देते, ऐकू येत नाही? कान फुटले तुझे? अगो सासूर असेल ना तू, घरातली कामे कोण तुझी आई करणार आहे? आओ तुम्ही उमा आत्याला मारू नका ना। हो गो बाई, मला उलटून बोलतेस? अगं तू केवढी, मी केवढी, हे शिकवले वाटतं तुझ्या आई वडिलांनी। जास्त आगाऊपणा केलास ना तर तुला सुद्धा धपाटी कर। सोडा तिला। पुन्हा हात नाही लावायचा माझ्या बयोला। हात उचलून तर दाखवा, उचला। पुन्हा हात लावलात ना तर मुळापासून हात उखडून फेकून देईन। अहो वल्लभपंत, अहो काय होतंय तुम्हाला? दादा, अगो कैदाशीने पहा, तुझ्या अशा वागण्याने माझ्या दादात फेफरे आले। वल्लभपंत, अहो काय होतंय? दादा, अरे काय झाले तुला? अगो बाई, पाणी घे बघू, पाणी घे। अगो नवऱ्याला गिळायला आलीस की काय? अगो तुझ्यापेक्षा कैदाशीन बरी हो। अहो तुम्ही आहात की, आणखी मी कशाला हवी आहे? चल ग। पाहिलेस? अरे हिच्या जिभेला काही हाड आहे की नाही? आले, घेतले परत दार लावून। अगो घरातली कामे कोण करणार? अगो कोणाला बोलतेस? दार उघड आधी। घरातले कामे कोण करणार? दार उघड म्हणते ना मी। माझ्या या बिनमिशीच्या बहिणीला पहिल्यांदाच कोणीतरी बोलले हे असे। आता मोर्चा माझ्याकडे वळणार। जा, माझ्या तिरडीची बांधाबांध करायला घे। बरे, करतो। गाढवा, चाललास कुठे? तुम्हीच सांगितलेत ना। अरे बाबा, असे बोलायची पद्धत असते रे। पुढले 200 वर्ष मी काही मरत नाही। गाढव कुठचा?
उलट आता बायको हसलीये. आता खरी नव्या आयुष्याला सुरुवात झालीये. आता ते येणार आणि मला इथून दूर घेऊन जाणार. मग आमचाही सुखी संसार होणार. उमा ते ऐक ना, मला वाटते आहे की असे नाही होणार. नाही नाही, तू आता काही अभद्र बोलू नकोस बरं. असेच होणार. ते नक्की येणार आणि मला घेऊन जाणार. अगं पण उमा आते ऐक ना. नाही ग, तू म्हणालीस ना ते तुरुंगातून पळाले, मग ते नक्की येणार आणि मला इथून घेऊन जाणार. बघ. अगं पण मोठी आजी म्हणते की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही होत. माझ्या मनीची इच्छा पूर्ण करायलाच येतील ते. माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. हो, सगळी स्वप्न पूर्ण होतील. जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा त्या देवाच्या मनासारख्या झाल्या आहेत असे समजावे आणि त्या गोड मानून घ्याव्यात असे मोठी आजी म्हणते. मी गोड संसार करेन त्यांच्यासोबत. त्यांना तक्रार करायला वावच देणार नाही मुळी. ते भेटले ना की मी त्यांना सांगणार आहे, मला लवकरात लवकर इथून घेऊन जा. उमा ते ऐक ना. नाही नाही, आता मला काहीही ऐकायचं नाही आणि कोणी मला समजवायचंही नाही. आता माझा निर्णय मीच घेणार. कुणाचं नाही ऐकणार मी. अरे देवा, उमा आते तर तिच्याच नादात आहे. कधी यांच्या गप्पा संपणार आहेत? अरे मला सुद्धा तिच्याशी प्रेमाचे 4 शब्द बोलायचे आहेत ना. बयो बयो आली आहे का इकडे? हो, ती उमाशी तिच्या खोलीत बोलतीये. बरे, तिला घरी लगेच बोलवलं आहे सांग आणि पाठवून दे. हो सांगशील ना? हो हो. बरं, मी येतो. जा जा, बयोला घेऊन जा. अरे म्हणजे आम्हाला सुद्धा एकांत मिळेल. जा जा. हा हा, जा जा, घेऊन जा. अहो अहो, आलेच आलेच मी. तुम्हाला घरी बोलवले आहे लगेच. प्रभाकर दादा आला होता निरोप घेऊन. बरे उमा आते, येते मी. घरी माझी वाट पाहते. नीट जा. हो चला. चला. गेली का तुझी भाची? नाही, माहेरच्यांच्या समोर जीभ चुरू चुरू चालत होती तुझी. आणि काय म्हणालीस ग? माझा हात मुळापासून उखडून काढणार? चल आता तुला दाखवतेस हात मुळापासून कसं उखडून काढतात तो. अगं अगं, मारू नको तिला, मी समजावतो. काय म्हणालीस तू? माझा हात उखडून काढणार आहेस? आता दाखवतेस तुला. हा? काय काय फाटलं पाहते तुझी नाटकं? अगं काय करतेस? अगं काय करतेस? अगं 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 सोड मला. काय करतेस तू? अगं अगं काय करतेस तू? पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही हं? परत जर माझ्या अंगाला हात लावलात ना तर अहो चला चला. गो आई, हात मोडला तिने माझा. आई गो देवा, दादा सुद्धा काय बुद्धी सुचली हिला घेऊन आला. आई गो, हात मोडला की गो.
अहो तुमच्या उमा आत्याने चंदा काकूला चांगलेच ठणकावले. हो. मी पुण्यात असताना एक वाक्य ऐकले होते एका सभेत. कोणते? अन्याय करणे इतकेच अन्याय सहन करणे ही चुकीचे असते. बरोबर. उमा आतेला नाही सहन होते. आणि उमा आतेला जेव्हा कळलं ना की बाळकृष्ण दादा येणार आहे तेव्हा तिच्या अंगात एकदम बळ संचारले. हो, कालची उमा आणि आजची उमा यात जमीन आसमानाचा फरक आहे. मलूल झालेले रोप पाणी मिळाल्यावर जसे तरारते ना तसे झाले आहे तिचे. हो, तिला वाटते आहे बाळकृष्ण दादा इकडे येईल आणि तिला इथून दूर घेऊन जाईल. हो, पण ते खूप कठीण आहे. आता आपण काय करायचे? बाळकृष्ण आला तर मोठाच गहजब होईल. काय चूक काय बरोबर कळेनासे झाले आहे. ते कळण्यासाठी आणि उमा आतेला आनंदी ठेवण्यासाठी कोण मदत करेल आपल्याला? मी तर काय बाई सारखी गोंधळात पडते. आजीने सांगितले होते की जे आपल्या मनासारखं होत नाही ते देवाच्या मनासारखं असतं. अशा वेळी उमा आतेला ज्यामुळे आनंदी वाटेल तसे आपण करायचे. पण विश्वास मात्र देवावर ठेवायचा, कारण तोच शेवटी योग्य ते घडवून आणेल. सत्य, तुम्ही बोललेले देव ऐकतो हे तर पटलेच आहे आता मला. काय चाललंय राधे? बयोवर तुझा काही वचकच राहिलेला नाही. वास्तविक तोंडावर आले तिचे लग्न तर इथे येऊन मदत करेल, काय करू विचारेल ते तर नाहीच. पण आयते गिळायला सुद्धा हजर नाहीत महाराणी. आता बांधूनच ठेवायला हवे तिला. आणि आता तर त्र्यंबक काका अगदी विशेष सांगून गेलेत की हिला शिक्षा करायची नाही म्हणून. मग काय अजून शिंगे आली कार्टीस. हो ना, आता तर मुळी घरातूनच बाहेर पडायचं नाही अशी ताकीद द्यायला हवी. हो, तरच ताब्यात राहील ती, नाहीतर नाही. अगो का बयोच्या मागे लागताय तुम्ही? लाखात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मुली असतात तिच्यासारख्या, बंधनात न अडकणाऱ्या. देवाची निर्मिती आहे ही, तिच्या पायात खोडा घालू नका. उलट तिला तिच्या नशिबावर सोडून द्या. तिचे नशीब तिला चांगली साथ देते असाच अनुभव आहे आजवर. अहो, पण तिच्यामुळे आमचे नशीब बिघडते त्याचे काय? हो काकू, नका ना असे बोलू. 4 दिवसांची पाहुणी येते, जायची हो सासरी. राधे, अगो रडू नकोस. बयो जे काही करते वागते त्यात इतरांचे भलेच असते हो नेहमी. पण ती निर्भय आहे, मनातले प्रश्न बेधडक विचारते आणि जे योग्य वाटेल ते करायला कचरत नाही, म्हणून तिला अगोचरही म्हणतात हो लोक. पण आता त्यावरून वाद घालू नका. आपण आता लग्नाची तयारी करायला घेऊ, नंतर गोंधळ नको. हो, तेच म्हणते मी. काकू, गवले कधी करायला घ्यायचे ते सांगा. काकू, अहो काकू, लक्ष कुठे आहे तुमचे? उमेची आठवण येते गो. अगो बाई, तिखटा मिठाचा चिवडा भारी आवडतो हो मला. हो ना, तुला ज्यात त्यात तिखट मीठ घालायला आवडते ना, म्हणून मुद्दाम दिला हो तुला. काय गो गोदे, खोबरे दिसत नाही यात आणि दाणे पण कमी. तू केलास होय? ते जाऊ देतो. मला सांगा, न्याहारीसाठी तुम्ही इकडे कशा? नवीन सोनेने काही केले नाही वाटतं. ती कसली करतीये? आमच्या दादाने चांगली डोक्यावर बसवून ठेवली आहे ना तिला. पण आत्ता करेल हो, चांगली सरळच करून आले तिला. असा हात पिरगळलाय, असा हात पिरगळलाय. अगो अगो, काय झाले? आहो, उसण भरली हो हातात. ओहो, आणि चांगला दमत दिलाय. म्हटले मुकाट्याने नीट राहिलीस तर बरी.
हे असले दळभद्री थोबाड घेऊन आमच्या घरात वावरायचं नाही हो. हसत खेळत राहायचे. जाऊन बघ कशी हसत खेळत वावरतीये ती. चांगली ताकीदच दिली आहे. मुकाट्याने राहिली नाहीस ना तर हात मुळापासून उखडून काढीन म्हणून. नाही बरोबर आहे. बाकी हात उखडण्याचे काम तुझेच हो, याबद्दल शंकाच नाही. पण हसतमुखानं राहायचे असे तू म्हणाली ते कसे? म्हणजे नाही म्हणजे हात उकडल्यानंतर माणूस हसत खेळत कसा राहणार? काहीतरी गल्लत होतीये तुझी. जरा नीट आठव. काय काय म्हणालीस? काय म्हणाली? ते काहीही म्हणू देत, घरात येणाऱ्या सुनांना वेसाणी घालायलाच हवी. आमची सून येऊ घातलीये परचुऱ्यांचीच हो. आणि फारच आगाऊ आहे ती. मलाच हाती घ्यावी लागणार आहे, बाकीच्यांना नाही झेपायची. मीच सरळ करेन तिला. तू हात तर लावून बघ. तुझेच हात जागेवर राहायचे नाही. सुनांना मारण्याची ही पद्धतच मुळी अघोरी आहे. अगो पण डोक्यात वारं गेलेल्या सुनेशी असेच वागायला लागते हो. तुझ्यासारखे लाडू आणि पेढे खाऊ घालून काही उपयोग नाही हो. मी उमेचा हात पिरगळला ना तसेच करायला पाहिजे. पण चंदा काकू, तुम्ही उमेचा की उमेने तुमचा हात पिरगळला? काय काय म्हणाला सदा? अहो काही नाही. कुठे लक्ष देता त्याच्याकडे? काहीही बोलतो तो. नाही 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 नाही, तिखट मीठ तुला आवडते हो, सदाला नाही. सदा सांग 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 काय ते? अगो बाई आता लक्षात आले. बरीच कामे आहेत, मी निघाले तरी. कशाला? सून आहे की. सदा तू सांग काय झाले? काय झाले? अगं आजी, यांची सून चांगलीच खमकी आहे. यांनी उमेचा नाही तर उमेने त्यांचा हात पिरगळला माझ्या डोळ्यासमोर. कौतुकाने काय सांगतोय? चांगले आहे का ते? मग कारणाशिवाय बयोवर हात उगारणे तरी चांगले का? उमेलाही मारले यांनी कारण नसताना, तेही चांगलेच का काकू? म्हणून रागवून उमाने यांचा हात पिरगळला. चंदाताई, अहो तुमचे मी काढलीच निघाले म्हणजे. तू जातोस का इथून? आगाऊ कुठला? चंदा बरेच बडवलेस हो तू उमेश. आता ती उट्टे काढणार, सगळा हिशोब चुकता करणार. जपून राहा हो, जपून राहा. काही नाही हो चंदाताई, बरोबरच आहे तुमचे. ठेवा तिला लगामातच. तू जातेस काय तिच्या मदतीला? नाही म्हणजे काय, हात पिरगळल्यानंतर कसे वाटते याचा अनुभव तरी तुला घेता येईल काय? राधे, मी काय म्हणते, तू भेटून येते का उमेश? नाही ग, माझी इच्छा तर फार होते जायची, पण यांनी मला बजावून ठेवलं तिकडे जायचं नाही म्हणून. मन तुटते उमेच्या काळजीने. उमा ते अगदी छान आहे. ती माझ्याशी बोलली, हसली. उमा ते खूप आनंदात आहे. म्हणजे तू तिकडे गेली होतीस? हो. अयो, तिकडे जायचं नाही हे सांगितले होते ना तुला? अगं उमा ते एकटी आहे आणि आपण इथे एकत्र आहोत. ओळखीची माणसं असली तरी रोजच्या सवयीची माणसं नाहीयेत. किती चुकल्यासारखे होत असेल तिला, म्हणून गेले तिची विचारपूस करायला. बयो, तू म्हणतेस उमा आनंदात आहे, तुझ्याशी हसली बोलली, खरेच का गो? हो काकू आजी,
झोळाई आईची शपथ. काही झाले तरी देवीची शपथ तू खोटी नाही घेणार. उमा जर आनंदात असेल तर देवच पावला म्हणायचं. चांगले केले ना पोरीने, उमाची विचारपूस करून आली ते. मग आता बांधून ठेवायचे का पोरीला? नाही हो नाही. बयो ये. आता तुला धम्मक लाडू नाही तर अगदी खरा खुरा लाडू द्यायला हवा. शहाणी माझी बाई तू. यशोदा